नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एचडी एक्झाममध्ये स्वागत। विद्यार्थी मित्र, आज आपण झेडपीच्या निकालासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देत आहोत। विद्यार्थी मित्र, हे पेपर कधी होणार, निकाल कधी होणार, त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहे। तर विद्यार्थी मित्र, हा न्यूज शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही न्यूज आहे, यामध्ये आपण सांगणार आहोत की जे आता झेडपीचे पेपर रखडले आहेत पेसाचे, ते कधी होणार, नॉन पेसाचे कधी होणार, त्या संदर्भात सर्व माहिती आहे। तर विद्यार्थी मित्र, आता यो पेसाचा जो प्रश्न आहेत हा न्यायालयामध्ये आहेत आणि त्यामुळं या भरती प्रक्रियेमध्ये जे भरती प्रक्रियेचे जे पेपर आहेत ते सुद्धा रखडलेले आहेत, ज्यामध्ये आरोग्य सेवक, ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षक असे वेगवेगळ्या प्रकारचे पद आहे। तर विद्यार्थी मित्र, 29 तारखेला अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे याचा मुख्य पेपर होणार आहे। विद्यार्थी मित्र, काहीचे आलेले आहे हॉल तिकीट, काहीचे नाही आले। तर विद्यार्थी मित्र, काही विभागाला ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे या ज्या पदाच्या जागा होत्या नव्हत्या तर तिथले हॉल तिकीट नाही येणार, पण जिथे जागा होत्या तिथले 100% हॉल तिकीट येऊन 29 तारखेला यांचे पेपर होणार आहे। विद्यार्थी मित्र, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र लवकरच जे आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्यानंतर विद्यार्थी मित्र जे नॉन पेसाचे जे आहेत त्याचेसुद्धा पेपर लवकरच होणार आहे आणि पेसाचेसुद्धा पेपर लवकर होणार आहे। विद्यार्थी मित्र, फक्त न्यायालयामध्ये प्रश्न असल्यामुळं लवकर न्यायालयाने यामध्ये दखल घ्यावी आणि शासनाने यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर उमेदवारांचे पेपर घ्यावे अशी सुद्धा कळकळीची विनंती आहेत। आणि विद्यार्थी मित्र, आचारसंहितेच्या पूर्वीच हे पेपर 100% होणार, पेसाचेसुद्धा आणि नॉन पेसाचेसुद्धा। त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्ही अभ्यास जोरात चालू ठेवा। लवकरच भरती परीक्षा 100% होणार। तसेच आपण न्यायालयाला तसेच शासनाला सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर ही भरती परीक्षा राबवावी। तसंच विद्यार्थी मित्र, अत्यंत महत्त्वाची दुसरी न्यूज आहेत की ज्यामध्ये पेपर फुटी प्रकरणात मध्यस्थी 2 दलालास अटक, अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, ही अत्यंत महत्त्वाची बहुचर्चित मृद जलसंवर्धन विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात तपासाला आता गती मिळाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी कथित 2 दलालासुद्धा अटक केली असून आता या गुन्ह्यात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे। नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत डेपोवाड तसेच गुन्हे शाखेच्या पथकाच्या वतीने मंगळवारी ही संयुक्त कारवाई केली। किशोर भारत डोंगरे, विजयनगर, गोपालनगर, राहुल धनराज लिमटे, दिवी पार्क, अमरावती असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे। 21 फेब्रुवारी रोजी ड्रिंगमन येथे RIN असोसिएट या परीक्षा केंद्रावर जलसंवर्धन विभागाची परीक्षा घेण्यात आली होती। पेपर सुरू झाल्यानंतर यश कावरे या उमेदवाराला हॉल तिकिटावर प्रश्नाची उत्तरे लिहून आणून नक्कल करताना पकडण्यात आले। परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने आणि राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने राज्यात हे प्रकरण तापल्यानंतर CP रेड्डी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे दिला। गुन्हे शाखेचे अधिकारी नांदगाव पेठ पोलिसांच्या मदतीने तपास करीत असताना त्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पेपर फूट प्रकरणामध्ये सहभाग असलेले निष्पन्न झाल्याने किशोर डोंगरे, राहुल लिमटे यांच्यावर गुन्हा नोंदवून अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, अत्यंत म्हणजे वनरक्षकचा पेपर फुटला, पोलीस भरती म्हाडा, पेपर फुटीचे प्रकरण चालू असताना सुद्धा उमेदवार डेअरिंग करीत आहे, ही विशेष गोष्ट आहेत। त्यामध्ये जलसंपदाचा पेपर असो, आता मृदा आणि हे जो विभाग आहेत याचासुद्धा पेपर आहेत। विद्यार्थी मित्र, पुरवठा निरीक्षकचा सुद्धा पेपर फुटला आणि अत्यंत महत्त्वाची हीच बातमी सांगणं आहे की विद्यार्थी अशा प्रकारे मोठे डेअरिंग करीत आहे। याला कारण असं आहे की यावर कोणताही कडक कायदा नाही आहेत, विद्यार्थ्यांना अटक होती, लवकरच विद्यार्थी 2-3-4 दिवसामध्ये जामीन होतात, बाहेर येतात, परत पुन्हा यांची डेअरिंग होती इतका मोठा गुन्हा करण्याची। तर शासनाने यावर कडक कायदा करावा जेणेकरून असे जे उमेदवार आहेत त्यांची जी डेअरिंग होती ही डेअरिंग होऊ नये। त्या संदर्भात विद्यार्थी मित्र, ही महत्त्वाची न्यूज आहेत। अशा न्यूजसाठी तुम्ही व्हिडिओवर अपडेट मिळवा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, खूप खूप धन्यवाद, आभारीत।